अपघात छत्रपती संभाजीनगरमधील पिसादेवी परिसरात झालेल्या एका रस्ते अपघातात राजेंद्र पाटील यांचे दुर्दैवी निधन झाले. नागरिकांचा संताप. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक नागरिकांचे आंदोलन आणि मागण्या. नागरिकांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पिसादेवी रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. दोषींवर कारवाई. अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. कठोर दंड. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तीव्र आंदोलनाचा इशारा. प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. आंदोलनाचा परिणाम आणि उपस्थित झालेले प्रश्न. वाहतूक कोंडी. रास्ता रोको आंदोलनामुळे पिसादेवी रोडवरील वाहतुकीवर काही काळ मोठा परिणाम झाला होता. उपस्थित झालेले प्रश्न. राजेंद्र पाटील यांच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार आहे? संबंधित विभागाने रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक उपाययोजना केल्या होत्या का? नागरिकांनी आधी केलेल्या तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते का? निष्कर्ष. पिसादेवी परिसरातील नागरिकांनी राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी आग्रही मागणी केली आहे. त्याचं रुंदीकरण होणं तर आवश्यक आहेच आहे. त्याची सुधारणा होणं आवश्यक आहे. जो माणूस काल वारला त्याला मदत मिळणं आवश्यक आहे. आणि शाळेचे मुलं मुली, कामाला जाणारे लोक, काही ड्युटीला जाणारे, काही महिला बाहेर जातात येतात, सगळ्यांसाठी हे घातक आहे. तर यांची दक्षता हे घेतल्याच गेली पाहिजे आणि रोडचं रुंदीकरण चांगल्यापैकी झालं पाहिजे. आणि त्या ठेकेदाराला पण सबक शिकवलं पाहिजे. त्यांनी जे गद्दारी केली ते कोणी करू नये आणि कोणाच्या पदरात इतकं पाप पडू नये, म्हणजे नुकसान होणे, म्हणून याचं रुंदीकरण करायलाच पाहिजे. आणि जो माणूस गेला राजेंद्र पाटील त्यांना पण मदत मिळालीच पाहिजे. आमचा नोले सत्याचे याच्यावर ठेकेदार हलगर्जी बना केला. याच्या अगोदर सुद्धा आम्ही पेपरला जाहीर केलं की जागजागी वस्तीमध्ये रोड बसव. त्यांनी बसवलं नाही. त्याच्यामुळे ही अडचण झाली. हे गड्डे तुम्हाला दिसतात. या गड्ड्यामुळे माणसाचा काल मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर आघात झाला. त्याची गरीब परिस्थिती बघून तरी त्याच्यावर या पैशाने ताबडतोब गुन्हा दाखल करा. रोडचं काम त्वरित केलं पाहिजे. नाली बुजवा आणि वस्तीमध्ये गतीवर बसवलं आजची गरज. जय शिवराय. आज आम्ही आंबेडकर चौक ते पिसादेवी या रोडवर रास्ता रोको करण्यासाठी बसलो. याचं कारण की रात्री जी दुर्दैवी घटना घडली, आमचे राजेंद्र पाटील हे या रस्त्याच्या या कारणापायी या ठेकेदाराच्या व संबंधित इंजिनियर यांच्या या हलगर्जीपणामुळे आज राजेंद्र पाटील आमच्यात नाहीये. आज आम्ही इथं रस्त्यावरती रस्ता रोकोसाठी बसलोय. याचं कारण एकच की संबंधित जे रात्री ज्यांचा अपघात होऊन अपघातामध्ये ज्यांचा जीव गेला त्यांना या बांधकाम विभागाकडनं 50 लाख रुपये तात्काळ मदत मिळावी. व हा जो रस्ता आहे पिसादेवी ते पळशी फाटेपर्यंत हा जो रस्ता आहे हा नियमानुसार जो मंजूर आहे त्यानुसारच व्हायला पाहिजे. त्या म्हणजे या ठेकेदार आणि या संबंधित अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी मिलीभगत करून हा जो रस्ता अशा प्रकारचा केला की याच्यावरती एक दिवस आड गेला की एक मृत्यू मुखी कोणतरी पडतंय. हे व्हायला नको यासाठी आज आम्ही इथं बसलोय. आणि आमची मागणी आहे जोपर्यंत इस्टिमेटनुसार रस्ता होत नाही, जोपर्यंत आम्हाला लेखी देत नाही संबंधित अधिकारी, आणि दुसरी गोष्ट या संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही.